बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथे ऋषिज कोअर प्रोजेक्ट्स OPC प्रायव्हेट लिमिटेड कृषीराज ग्रुप कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी शिवव्याख्याते डॉक्टर तनपुरे यांचे यशाचा नवा शिवतंत्र या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बाबाची स्वच्छ भूमी मी, क्रांतिकाराची आहे ऋणी मी, छत्रपती शाहू अण्णा छत्रपती शाहू अण्णा इथेच होऊन गेले। ज्योतिबा शिवबाबांनी लेकर पोटी माझ्या आले। महाराष्ट्राची माती काय बोलते आहे? माझे मुलं तर गुणवान आहेत, परंतु माझ्या मुली कशा आहेत? जिजा रमाई सावित्री गुणवान माझ्या लेकी। कविताताई झिने आपण पाहतो। जिजा रमाई सावित्री गुणवान माझ्या लेकी, पुरुषांच्या खांदी खांदा लावून तोडून टाकली बेकी। या सर्वांनी बहुजनाचे पोलादी मनगट केले। ज्योतिबा शिवबाबांनी लेकर पोटी माझ्या आले। तांबा पितळ कासा जर्मन ह्या धातूच्या वेगवेगळ्या जाती आहेत माझ्या मायमावल्यांनो, माझ्या बांधवांनो। म्हणून तांबा पितळ कासा जर्मन ह्या वेगवेगळ्या जाती, अरे शोध करूनी पाहे माणसा एकच आहे माती। संगपाला तुझे राहिले संगपाला तुझे राहिले, स्वप्न पूर्ण झाले। ज्योतिबा शिवबाबांनी लेकर पोटी माझ्या आले। या महाराष्ट्राची माती बोलते धन्य धन्य मी झाले। ज्योतिबा शिवबाबांनी लेकर पोटी माझ्या आले। ज्योतिबा शिवबाबांनी लेकर पोटी माझ्या आले। धन्यवाद। या ठिकाणी मला संधी दिली, धन्यवाद। तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आणि या ठिकाणी एका कंपनीच्या कार्यालयाच्या निमित्तानं गणेशराव झिने यांनी हा यशाचा नवा मंत्र शिवतंत्र तुमच्यापर्यंत आणण्याचं काम केलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आणि एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। मला जर अपंगांना जर स्वाभिमान शिकवायचा तर मीच मग मागत राहायचं म्हणजे दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर कोणी करील ना। हां, पण इथे मला बोलायचं काय की आपल्याला जे गोल आयुष्यामध्ये ध्येय, जीवनात ध्येय नसेल ना तर त्या ध्येयहीन माणूस आणि गावातील जनावर याच्यात काही फरक नाही। ध्येय माणसाला जगायला शिकवतं। अजून सांगू, ध्येयानं प्रेरित व्यक्तीचा पराभव हा ध्येयहीन व्यक्तीच्या विजयापेक्षा मोठा असतो। वयाच्या 15व्या वर्षी छत्रपतीचं ध्येय निश्चित होतं। 15 एप्रिल 1645 ला शिवाजीराजांनी रोहिडेश्वरावरती शपथ घेतली 10-15 मुलांच्या बरोबरच। आणि त्यानंतर 6 जून 1674 ला राजांचा राज्याभिषेक झाला। म्हणजे तब्बल 29 वर्ष माझा राजा अव्याहतपणे परिश्रम करत होता। जर आपल्याला या उद्योगामध्ये तेव्हा ही ताकद येते। ही ताकद आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे। प्रत्येकाच्या 4 प्रकारचा माइंड प्रत्येकाला आहे। कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि सुपर कॉन्शियस माइंड। याप्रमाणे आपण जर आपल्या
एक ध्येय निश्चित केलं आणि ध्येयाच्या प्रती झोकून देऊन काम केलं तर निश्चितच आपण त्या ध्येयापर्यंत जातो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. धीराज महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की. ट्रॅकचा आवाज थोडा नमन माझे माता पित्याला, नमन माझे माता पित्याला, तोर बंधुला शाहिरी साज चढविला, शाहिरी साज चढविला, नगर जिल्हा